नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची योजना आहे आणि लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। पण या योजनेकडे सध्या बोगस लाभार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि राज्य सरकार जे वेळोवेळी ज्या लाडक्या बहिणींचे पात्रता आहे ते रद्द केली जात आहे। आता यामध्ये अनेक बोगस महिला आहेत, तर उत्पन्नाच्या अटी अंतर्गत सुद्धा या ठिकाणी महिलांची योग्यता आहे, लाभार्थी आहे ते रद्द केली जात आहे। 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर लाभार्थी महिलांना या योजनेअंतर्गत बाद केली जात आहे। 3 महिला जर एका घरातील असेल तर एका महिलांचा लाभ रद्द केला जात आहे, फक्त 2च महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जात आहे। एकूण लाभार्थ्यांची संख्या 26 लाख आहे, त्यांना या योजनेअंतर्गत अपात्र करण्यात आले। आता महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारने एक आता अट घातली, म्हणजे सरकार ई-केवायसी सुरू करणार आहे। ई-केवायसी अंतर्गत फेर पडताळणी जे आहेत महिलांची केली जाणार आहे आणि या फेर पडताळणीमध्ये ज्या काही महिला पात्र असतील त्याच महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहेत आणि ज्या महिला या फेर पडताळणीमध्ये ई-केवायसी करणार नाही त्या महिला अपात्र होतील आणि कायमस्वरूपी त्यांना या योजनेअंतर्गत लाभ बंद होईल। अशा अनेक महिला आहेत, त्यांचं सध्या पडताळणी सुरू आहेत। राज्य सरकार जे आहे अंगणवाडी सेविका असतील त्यांना घरोघरी पाठवून सुद्धा सर्वेक्षण सुरू आहे। या सर्वेक्षणाअंतर्गत ज्या काही महिला अपात्र होतील त्यांना या योजनेअंतर्गत बाद केला जात आहे, कारण की राज्य सरकारचा एवढा मोठा निधी जो आहे महिलांसाठी खर्च केला जात असताना यामध्ये बोगस लाभार्थ्यांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे राज्य सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे। राज्य सरकारचं म्हणणं आहे आता ई-केवायसी महिलांना करावी लागेल आणि या ई-केवायसी मध्ये ज्या काही महिला पात्र असतील त्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे। अनेक महिलांची जे आहेत वय वाढलेले आहेत, ज्या अनेक महिलांचे वय वाढल्यामुळे त्या महिला अपात्र झालेल्या आहेत, त्यामुळे ई-केवायसी बंधनकारक करून ज्या काही महिला पात्र असतील त्या महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे। राज्य सरकारचा हा एक महत्त्वाचा निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील। धन्यवाद।